कुरुळा येथे श्री संत ज्ञानोबा माऊली महाराज कुरुळेकर यांची तृतीय पुण्यतिथी व समाधी सोहळा भक्तिभावात संपन्न। कंधार तालुक्यातील कुरुळा जी नांदेड येथे श्री संत ज्ञानोबा माऊली महाराज कुरुळेकर यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त समाधी सोहळा व यात्रा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली। या पावन सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून हजारो भाविकांनी श्री संत माऊली महाराज समाधी चरणी आपली श्रद्धा अर्पण केली। श्री संत ज्ञानोबा माऊली महाराज कुरुळेकर हे या मठाचे 7वे मठाधिपती होते। त्यांच्या तपश्चर्या, साधना व आध्यात्मिक विचारांमुळे भाविकांच्या मनात आजही त्यांच्याबद्दल अपार श्रद्धा व आस्था आहे। याच श्रद्धेमुळे दरवर्षी हजारो भाविक कुरुळा येथील समाधी सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहत असल्याचे चित्र दिसून येते। या सोहळ्यादरम्यान श्री हभप निवृत्ती महाराज यांच्या कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। कीर्तन ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते। त्यानंतर कुरुळा गावातून भव्य रथयात्रा काढण्यात आली। या रथयात्रेत महिला, युवक, ज्येष्ठ भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले। तसेच श्री संत ज्ञानोबा माऊली महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। भाविक शांततेत व संयमाने दर्शन घेत असल्याने संपूर्ण परिसरात श्रद्धा व भक्तीचे दृश्य अनुभवायला मिळाले। समाधी स्थळी भजन, कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला अनेक संतमहंतांची उपस्थिती लाभली। संपूर्ण सोहळा श्री आनंद माऊली महाराज कुरुळेकर 8वे मठाधिपती यांच्या नेतृत्वाखाली शांततेत व भक्तिभावात पार पडला। कीर्तनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। संपूर्ण कुरुळा परिसर भक्ती, श्रद्धा आणि आस्थेने भारावून गेला होता। श्री संत ज्ञानोबा माऊली कुरुळेकर मूळ समाधी मंदिर कुरुळा येथे प्रतिवर्षाप्रमाणे तृतीय पुण्यतिथी समाधी सोहळा कुरुळा येथे आयोजक आनंद महाराजांच्या हस्ते होत आहे। या उत्सवासाठी हजारो भक्त मंडळी आले आहेत। सर्वांना श्री संत निवृत्ती माधवदास नामदास महाराज पंढरपूर यांचं भव्य कीर्तन ऐकलेलं आहे। त्यानंतर सर्वांना भोजनासाठी व्यवस्था भव्य अशा मंडपात केले आहे। सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा। सर्वांना आनंद महाराज कुरुळेकर यांचा रामकृष्ण हरी। महाराज किती वर्षापासून ही परंपरा आहे? ही पुण्यतिथी सोहळा तिसरा आहे। तरी पण आमचे माऊली महाराज चुलते आणि वैकुंठवासी तुकाराम महाराज कुरुळेकर यांच्या आजोबाच्या काळापासून म्हणजे सुमारे 200 वर्षापासून कुरुळा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा आहे। आणि माऊली महाराजांचे 50 वर्षापासून या ठिकाणी दर पौर्णिमेला वारकरी येतात आणि त्यांचे संकट निवारण माऊलीच्या आशीर्वाद होत असते। त्यामुळे असा भव्य सोहळा पार पडत आहे। मी फक्त केवळ निमित्त आहे, सर्व काही माऊलीचे अधिकार आहे, समर्थ आहे। कितवी गादी आहे ही सेवा करते? हे मी सध्या माऊली 7वे मठाधिपती होते। आनंद महाराज कुरुळेकर मी स्वतः 8वा मठाधिपती आहे।